श्री भगवान जिव्हेश्वर विजय ग्रंथ अध्याय 21. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ऐका श्रोते हो सावध चित्त, भक्तापाशी देव राहत, उने न पडू दे सत्य, धावण्या धावे भगवान. भक्ताची कसोटी पाहून तेथेच राहे सेवक होऊन, दुजा भाव काही नेणे जाण, ऐसा भगवान असे की. भक्त चाले पुढे पुढे, आपण धावे घराकडे, घात आघात निवाडे, निवारी कोडे आपणची. भक्तीचा महिमा थोर, तिने तरतील पैल पार, जो भक्ती न ओळखे नर, घोर पाप चुकेना. जे गर्भवासात फसले, ते प्राणी व्यर्थची मुकले, धड इकडे ना तिकडे झाले, वाहून गेले मृगजळी. याकरिता जाण, कदा न सोडावी भक्ती पूर्ण, भक्तिपाशी भगवान तिष्ठत असे निरंतर. पहा चित्तवृत्ती राजाने जाण, भक्तिमार्गे करुण, आपलासा श्री भगवान केला पूर्ण निर्धारे. 20व्या अध्यायात चित्तवृत्तीसी भगवंत भेटले जाण संचित, इतकी कथा झाली पै. चित्तवृत्ती सनातन, दोघांनी पूजा करुण, आपापले कामास पूर्ण, जात जावे ते धवा. सनातन साळियाने जाण, नाना परीची वस्त्रे निर्माण, चित्तवृत्तीस देऊन संतोष मानी आनंदे. बागलान देश म्हणून तेची नाव पावला जाण, बांगड साळी म्हणून बोलती सनातन. बागलान देशात राहिला म्हणून बांगड साळी म्हणती त्याला, हाच मूळ पाया याला, असे जाना श्रोते हो. परंतु सोबत चित्तवृत्तीची त्यानेच भावना साची, नीट राहिली सनातन साळियाची, हे सत्यमाना श्रोते हो. पुढे ऐका अनुसंधान, शुद्ध साळियाचे निरूपण, शुद्ध म्हणावयाचे कारण, ते ऐका पंडित हो. जिव्हेश्वर साळियाचे मूल, अवघ्यात लहान अमोल, ब्रह्मज्ञानी सखोल, बृहस्पती सारखा. त्याने पार्वतीस पुसून सर्व शिकला ब्रह्मज्ञान, तयाची बरोबरी जाण कोणी करू शकेना. तेव्हा काय झाले वर्तमान, शुद्ध साळी म्हणावयाचे कारण, तुम्ही ऐका चित्त देऊन याच कथेसी. ज्याने यावे कैलासी, ज्ञानरूप करावे तेजोरासी, लावून द्यावे संत समागमासी, ऐसा पुण्यशीळ चांगला. तेव्हा काय झाले वर्तमान, एक कांतीपूर नगर पूर्ण, तेथील राजा सुशीळ जाण, नाम तयाचे असे की. त्याने नित्यनेम शंकर पूजा करीत असावे सहजा, परी सद्गुरूची नाही पाहिली मजा, काय आहे तीच पै. ज्याने सद्गुरू नाही पाहिला, त्याचा जन्म व्यर्थ गेला, आत्मज्ञानासी मुकला, नरदेहासी येऊन. तव सुशील राजाचे येथे अर्चनसाळी आला तेथे, वस्त्रे नियमाप्रमाणे आणि तेथे. सुशील राजाचे घरी की, तव अर्चनसाळी याने, वस्त्र दिधले राजा कारणे, जे तुम्हासी लागती ते मज कारणे. सांगावे राजेंद्रा, मी तुमचा सेवक जाण, जी कराल आज्ञा आपण, त्याच बर हुकुम चालेन राजेंद्रा. जैसा गुरु पुढे शिष्य सेवा करीतो रात्रंदिवस, तैसा मीही विशेष चुकणार नाही राजेंद्रा. तव सुशीळ नृपती बोलता झाला अर्चना प्रती, म्हणे सद्गुरूची सेवा कोणत्या रीती, ठाऊक नाही अजुनिया. गुरु म्हणती कशास, हे ठावे नाही देहास, तयापासून निशेष काय मिळते सांग मज. त्याची सेवा केल्याने जाण, काय गुण त्याज पासून, याचे सांगावे निरूपण अर्चना साळिया. सुशीळ राजेंद्र तेवेळी अर्चनाचे चरण कमळी, मिठी मारून तेवेळी काय बोलता झाला. दीनदयाळा अर्चना, बरीच दिदली सूचना, नाही तरी जन्म जाना व्यर्थ गेला होता की. आता तुम्हीच माझे गुरु, एवढा करा उपकारू, अनाथ बुडतो भवसागरू, तारी मज येऊनी. जैसा दाविला रस्ता, तैसेच न्यावे पंथा, ज्ञाना वाचून तत्वता, दिसेना मार्ग अंध जसा. आता कृपेची नौका होऊन, मज अज्ञानासी बैस ऊन, पैल तिराशी जाण, न्यावे मजला निर्धारे. दृढ धरिले चरणासी, आता तारा किंवा मारा मजसी, न सोडीच पायासी गुरुराया कल्पांती. आता सोडून राजा चरण, तुझता देतो दाऊन, तू सोडी कल्पना मनातून, निसंशय होई की. ऐसे अभय राजासी, दिधले जेव्हा जाण निश्चयसी, इतके ऐकिले जाण मानसी, आनंद मानसी फार करी. मनात म्हणे राजेश्वर, आज फिटला भ्रांती पदर, काय आठवू वारंवार दीनदयाळा जगद्गुरु. आता मजवरी कृपा करा, दीनबंधू परात्परा,
पाय दाऊन दिनोद्धारा भक्तिमार्ग दावावे. तव साळी अर्चन बोलता झाला जान, सुशील राजा तू धीर सगुण, बैस पुढे माझ्या की. श्रवणद्वार पुढे करुण बैसला राजा निधान, निज हित वस्तू पूर्ण सांगितले राजासी. तव वस्तू होती निज करणी सांगितली सहज, ब्रह्मानंद तेजपुंज झाला असे शरीरी. म्हणे दीनदयाळा सद्गुरु मज सांगितले दिनोद्धारू, याचा काय मानू उपकारू, उपमा द्यावया नाही की. ऐसा उपदेश राजाप्रती दिदला जाण निश्चिती, ज्ञानाची कथा वाढविली असती विस्तारेल ग्रंथ की. म्हणून सांगितले सार श्रोते कल्प न धरावा फार, हेच मागतो वारंवार तुम्हापासी जाणपा. सुशील राजा सज्ञान सांगून शुद्ध केला पूर्ण म्हणून, शुद्ध साळी नाम पूर्ण तधीपासून म्हणताती. शुद्ध ज्ञान शिकविले त्यासी म्हणून साळी म्हणते यासी, हेच कारण म्हणावयाचे यासी श्रोतेजन जाणावे. कांतीपुरीचा नृपती जाऊन कैलासा प्रती, प्रार्थना करून उमापती अर्चन साळी मागितला. हा माझा ज्ञानमेरू याने नेले पैल पारू, एवढे कृपावचन शंकरू करावे दासासी. अवश्य म्हणून चंद्रमौळी दिदला सुशील राजा जवळी, म्हणे यासी सांभाळी जीवे भावेसी ते धवा. ऐसे ऐकता उत्तर सुशीळाशी आनंद फार, मस्तक ठेवून चरणावर चालीला कांती नगरासी. शंकर बोलती अर्चना आजपासून तुझे नाव जाण, शुद्ध साळी ही संज्ञा झाली किरे बालका. सुशीळास दिदला आशीर्वाद तुझ पुत्र होईल सुबुद्ध, रुक्मांगद राजा प्रसिद्ध नाव त्याचे जाणावे. श्रेयाळ चांगुना निधान चिलिया सर्वात उत्तम, असे नामधारक जाण येतील तुझे उदरी. त्याची भक्ती पाहून मीही राहीन तेथेच येऊन, हेचे माझे भाकवचन असे जाण राजेंद्रा. ऐसे सांगितले दोघासी नमस्कार करुण उमा वरासी, गेले कांती नगराशी दोघे जन ते धवा. तधीपासून निर्धारी अर्चन कांतीपुरी, राहता झाला निर्धारी अति आनंदे करुणिया. पुढे काय वर्तले निरूपण ऐका सावध होऊन, ठिकले साळी नाव पावले कशाने जाण ते ऐका श्रोते हो. मुळा वेगळी कथा न होयची सर्वथा, संशय न धरावा चित्ता श्रोते जनी जानपा. कैलास भुवन साळियाचे मूल ज्ञानसंपन्न अमोल, नित्य विष्णुसेवा प्रबळ करीत असे आदरे. त्याचे नाव निरोधन त्यासी विष्णुसेवा आवडे मनातून, नित्य सकाळी उठन स्नान करावे सूर्यदर्शनी. फुले तुळशी मिळवून रोज करीत जावे पूजन, एक दिवस जाऊ निधी सुना जाण ऐसे ध्यान जयासी. तव विष्णूस आवडे फार म्हणे बाळका आवडी पूजेवर, म्हणून प्रीती वारंवार निरोधनावरी करी. शेषशायी ऋषिकेशी निरोधना माझे मनासी, एक वाटते मनासी ऐकसी तरी सांगेन. निरोधन जोडून कर उभा राहिला समोर, स्वामी आज्ञा निर्धार ऐकेन की दयाळ. जे येती देवळाशी विष्णू शिक्का देत जा त्यासी, काळी अक्षदा देत जा त्यासी तोची शिक्का निर्धारे. जे कोणी येती देवळाशी अक्षदांचा टीका लावी त्यासी, तीच ओळखन मनुष्यासी हा विष्णू दर्शनासी गेला होता निर्धारे. गावात राजाचा धाक सर्वजना, ज्याने न घेता विष्णू दर्शना, त्या मनुष्याने गावात जाना न राहावे हा निर्धार. नित्य सकाळी उठून घेत जावे दर्शन, दर्शनास येताच जाण टीका घ्यावा अक्षदांचा. निरोधनासी हाची उद्योग दिवसनिशी, अक्षदा काळी कपाळासी लावून द्यावे निर्धारे. तेव्हापासून जाण निरोधनाचे नाव पूर्ण, टिकले साळी म्हणती हे ठिकाण पूर्ण ठसले जाणीजे. निरोधन हेची नाम टिक्यापासून टिकले प्रमाण, मूळचा अभिप्राय पूर्ण झाला असे जाणीजे. आता इकडे कैलासी काय वर्तले कथेसी, परिसा संत सज्जनासी विनंती करी वारंवार. कोणे एके दिवशी सुकर्मा ब्राह्मण परियेसी, गेला समुद्र तीरासी कुटुंबासहित जाणीजे. करून या समुद्र स्नान स्त्रियेसी म्हणे ब्राह्मण, हे जवळ दिसते नगर जाण तेथे जातो मागावया. तेथून मिळवून अन्न समुद्र तीरी करू भोजन, असे आपले पत्नीसी बोलून गेला गावात निर्धारे. बायको बैसली समुद्र तीरी, आपण गावात फिरे अन्न आहारी.
कोरान्न मागे घरोघरी, कोणी न वाढती तयासी. लोक म्हणती ब्राह्मणा, तू येथून जाहो शहाणा, येथील राजा दुष्ट जाना, निर्दय असे जाणीजे. मनबल राक्षसाचे गावी, तू कशासा आला लवलाही, जरी समजता अभिप्राय पाही, प्राणास मुकसी चांडाळा. आता वाचवून प्राण, पळ आपला जीव घेऊन, हे तुझ लागी कारण सांगितले ब्राह्मणा. मनबल राक्षस मोठा क्रूर, ब्रह्मा विष्णू महेश्वर, नाव ऐकताच साचार, पळ घेती ते धवा. त्याचे पुढे कोणाचे न चले, मोठमोठे कैक पळाले, इंद्रासारखे भले, तेही भीती नाव ऐकता. ऐसे नगरजनाचे ऐकून, मनी विचारी ब्राह्मण, प्राण गेला तरी जाओ जान, जाऊन भेटावे राजासी. परी एकटेन जावे तया घरी, आपली पत्नी घ्यावी बरोबरी, उभयता मारो किंवा तारो निर्धारी, निश्चय केला सुकर्माने. येऊन या समुद्र तीरा, पत्नीसी म्हणे त्वरा करा, जाऊ राज दरबारा, अन्न मिळते फारकी. स्त्रियेस घेऊन बरोबरी, सुकर्मा आला राजद्वारी, मोठ्याने ओरडून शोक करी, मनबला देखत. म्हणे राजा माझा जातो प्राण, तू उठ जलदी करुण, आम्हा उभयताचा जातो प्राण, अन्न देई स्वहस्ते की. मज गांजिले शंकरे, कैलास भुवनसाळी निर्धारे, मोठे मजला दुःख थोर करे, दिदले असे तयाने. मनबल राजेंद्रा, तुझ वाचून मग नाही आसरा, आता तारा किंवा मारा, शरण आलो तुम्हासी. सुकर्मा ब्राह्मण, इतके बोलून वचन, पुन्हा रडे मोठ्याने जाण, उर बळवून ते धवा. मनबल राक्षस, आसनावरून उठून तयास, सुकर्मास म्हणे सावकाश, धैर्य न सोडी ब्राह्मणा. मी तुझे कैवारे, कैलास पालथे सारे, घालीन रे निर्धारे, भिवू नको अंतरी. अरे माझ्या पुढे जाण, कैलास कायसे दिन, एकाच आरोळीने पृथ्वी पालथी घालीन की. आता उठ रे लवकरी, भोजन आधी तू सारी, मग करीन तयारी कैलासासी जाण्याची. सुकर्माने जाण, उत्तर ऐकताच पूर्ण, आनंदला मनातून बरेच काम झाले की. प्रयत्न न करिता कैवारी मिळाला तत्वता, खाण्याची ही स्वस्तता, बरीच झाली निर्धारी. ऐसा सुकर्मा ब्राह्मण, मनी झाला हर्षवान, परी नित्य नेम पूर्ण, गाऱ्हाणे दे राजा ते. राजेंद्रा मनबला, या शंकरे गांजिले मजला, ही लाज तुझला असू दे की राया. तेव्हा काय वर्तले ते वेळी, दोन दूत बोलाविले जवळी, तया सांगे एच वेळी कैलासासी जावे पै. तया कैलासासी जाऊन, सांगा महादेवा कारण, तुझे कैलास आम्हा लागून, लागते की राहावया. ऐसा निरोप तुम्ही सांगा, देखत सोडून लवकर पळा सांगा, नाहीतरी उरी बघा, राहणार नाही तत्वता. ऐसा निरोप सांगून, जलद यावे परतून, दोन्ही दूतांनी आज्ञाप्रमाण, म्हणून उठले तेच क्षणी. आज्ञा घेऊन दोघे जण, आले कैलासा कारण, पुढे नंदिकेश्वर करुण ध्यान, बैसला असे एकचित्ते. दोघे दूत आतमधी, गेले तेव्हा पाहून संधी, तव उमाशंकर ते संधी, फासे खेळती आनंदे. तेथे जाऊन दोघे जण, शंकरास केले अवलोकन, तव भोळा उमारमन खेळत असे आनंदे. भस्म उटी गज चर्म, व्याघ्रांबराचे आसन, गळा शोभे नागभूषण, अर्धचंद्र मस्तकी. पुढे लखलखित पार्वती, शोभायमान कांती, सहस्त्र विजा मिळून एक दीप्ती, ओतली ऐसी सुंदर. दूतांनी पाहून पार्वतीकडे, आश्चर्य मानिती बापुडे, अशा गोसाव्यास रत्न रोकडे, कैसे हाता आले हे. असे म्हणती दोघे जण, ज्या कार्यास आलो तेची जाण, आपण वर्तमान सांगून जावे घरा आपुल्या. ऐसा निश्चय केला अंतरी, बोलते झाले उत्तरी, म्हणती शंकरा अवधारी, आमचे वचन ए वेळा. मनबल राक्षस राणा, त्याने पाठविले जाना, तोच निरोप आपणा अनिला असे. तो ऐकून सादर, आम्हास द्यावे प्रति उत्तर. तेव्हा उमावर बोले दूता कारण, तुम्ही दूत कोणाचे जाण, मजसी कळू द्यावे पूर्ण, तव देती प्रतिवचन महादेव कारणे. मनबल राक्षस राणा, त्याचे दूता आम्ही जाणा, त्याने सांगितले वचना, कैलास द्यावे आम्हासी. कैलास सोडून लवकरी, तुम्ही जावे बाहेरी, नाहीतरी तुमची उरी, राहणार नाही तत्वता. त्याचा क्रोध कठीण, पार्वती सहित कैलास जाण, घेईल की हिसकून, मग काय कराल.
हे आम्हीच केले असते, परी आम्हास हुकूम नाही सत्य, म्हणून उगेच येथे उभे राहिलो तुम्हाजवळी. ऐसे ऐकता उत्तर शंकरास क्रोध आला फार, स्तब्ध होणी साचार पाहिले रजनी चराकडे. नेत्रकटाक्षे करुण एकच लाविले ध्यान, दोन्ही नेत्रातून दोन बिंदू निघाले ते धवा. त्याच बिंदूचे दोन पुरुष उभे राहिले निशेष, असंभाव्य उंच दिसत काळरूपा सारिखे. त्या पुरुषाने शंकरासी नमस्कार केला ते वेळेसी, स्वामी आज्ञा काय ती सांगावी आम्हा ते. कोणत्या कार्यासी आपण उत्पन्न केले जाण, याचे सांगावे कारण. नंदी वाहना आताची निर्माण केल्याचा उपकार, आताच घ्यावा फेडून सत्वर. आम्ही होऊ बिनघोर तुमच्या वचनापासूनी. ऐसे उत्तर ऐकून शंकर बोलती पुरुषा लागून, ते तुम्हा पुढे दोघे जण उभे राहिले दूतकी. त्या दोघा कारणे जाण दूत दाखवा खेळून, त्याचे होय समाधान ऐसा खेळात तुम्ही की. धरणीसी न लागता वरचेवर खेळात तत्वता, ऐशी शंकराची वार्ता ऐकिली दोघांनी. मागे फिरले दोघे जण, दोघांनी दोन्ही हात उचलून वरचेवर झेलीत जाण. जैसे कंदुका सारखे जैसे खेळती लेकरे सत्वर, तैसेच झेलिती साचार. खाली न पडू देती साचार ऐसा विचार मांडिला. बहु झेल झेलिता कासावीस झाले तत्वता, मुखा वाटे जाब न निघे वार्ता तया दूताच्या निर्धारे. दूत झाले कासावीस प्राण रिघू पाहे निशेष, म्हणती मूर्खाच्या ऐकून गोष्टीस. फाशी पडलो येथे की तरी ए दोघे पुरुष जाण, हे काळच आले आपणा कारण. आता कैची सुटका जाण या दोघापासूनी. जैसे झेलती खडे तैसेच पाहती शंकराकडे, या दोघासी समुद्रात रोकडे टाकून द्यावे वाटते. दूत झाले कासावीस शंकरा वाचवा आम्हास, फिरून कैलासास येणार नाही. देवा तुम्ही न देता उत्तर, प्राणास मुकतो साचार. अनन्य शरण वारंवार चरणासी की तुमच्या. आम्ही आता मागुती फिरून न येऊ कैलासा प्रती, आमची झाली बरीच शांती येथे आल्याची ते धावा. प्राण झाला कासावीस तोंडास आला फेस, आता कैचा आम्हास देश प्राण जातो येथेची. शंकरा आम्हासी दान द्यावे जीवासी, उपकार मानू तेजोरासी गिरिजावरा तुमचा. चोळ चोळून शरीर पूर्ण झाले सर्व, आता कैचा संसार दृष्टीस पडतो अमुच्या. ऐसी प्रार्थना करिता दया आली उमा कांता, यासी जाऊ द्या आता आपुल्या मंदिरा कारणे. पुढे कथा सुरस अमृताहून विशेष, श्रावण करा सावकाश निर्भय चित्ते करुणिया. इति श्री जिव्हेश्वर साळी महात्म्य पुराण. श्रवण करिता दोष जाण, जळती मुळापासून 21ध्यायः. गोडः श्री शंकरार्पणमस्तु. इति श्री भगवान जिव्हेश्वर विजय ग्रंथस्य 21ध्यायः समाप्त.